तर आता इथून तुम्हाला खाल्ल्या हिंगणीत एक रस्ता जाते हा आणि एक जुन्या मारुतीकडे. हा आता खाल्ल्या रस्त्याने जायचं ना, डायरेक्ट सरळ जायचं. आणि पुन्हा एक मंदिर लागेल तिथं, माणसाला विचारलं का डायरेक्ट सरळ जा म्हणजे डायरेक्ट आडी हिंगणीला. किती किलोमीटर इथून? इथून लागले असं 3-4 किलोमीटर. ओके, धन्यवाद. काही वेळा तुम्ही खूप जास्त नशिबवान असता, तुमच्याकडं तशा पद्धतीचा परिसर लाभलेला असतो. ओढा, पांदण अशा पद्धतीचे रस्ते खरं तर नको वाटतात, परंतु कधीतरी तुम्हाला त्या रस्त्यानं जाण्याचा योग आला. दररोज जाण्याच्या नंतर कंटाळवाणा वाटणारा हा रस्ता ज्यावेळेस आपण कधीतरी जातो त्यावेळेस मात्र ॲडव्हेंचरस वाटतो. गाडी फक्त दुसऱ्या गिअरवरच आहे आणि वाटामध्ये आपल्याला हे सुंदर पक्षी दिसले. गाडी खूप दूर होती, थोडंसं जवळ आलो. पक्षी मांसाळलेले आहेत, बदकं आहेत, एकदम पांढरे शुभ्र पद्धतीचे हे बदकं. इतका मोह झाला ह्याला हात लावून आपल्या जवळ घेऊन एक सेल्फी घेण्याचा, परंतु नको म्हटलं. कारण की हे जे क्षण आहेत, ते जो आनंद घेत आहे ते क्षण त्यांच्यापासून हिरवण्याचा आपल्याला कुठलाही नैतिक अधिकार प्राप्त नाही. आणि हे असे सुंदर दृश्य पण आपल्याला बघायला भेटले नसते, कारण की मी हात लावताच भीतीनं हे बदकं उडून गेले असते. आणि ही त्यांची जे लाईफस्टाईलमधला थोडासा भाग आहे तो आपल्याला कॅच नसता करता आला. पुढं आल्याच्या नंतर इथं एक आपल्याला पाणवठा दिसला. पाणवठा खूप जास्त रुंद म्हणजे असं रोताडलेला होता. त्याचं कारणही तसंच आहे. या ठिकाणी रानातील जनावरं जसे की मसरं वगैरे चारणारे पाणी पित असताना त्या ठिकाणी बसत असतील. ओढ्याला भरपूर पाणी होतं, पाय वर घ्यावं लागले. आणि मग ज्या म्हशींबद्दल मी बोलत होतो त्या म्हशी आल्या, म्हशीचे मालकही आले. खूप सुंदर अशा पद्धतीचं हे सीन, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनत होता. मी तर खूप जास्त खुश झालो होतो. आणि मग आमचे तिथं आम्हाला मित्रही भेटले, जे की मी रस्ता चुकल आणि भरकटून दुसरीकडे जाईल. किती म्हशी आहेत आता आपल्याकडे 10 म्हशी. अच्छा, डोंगरालाच आता हे समजा चरायला. आणि आमच्या इकडे तर बिलकुल पावसाचा पाण्याचा थेंब नाही. इकडे पाऊस पडलाय का? भरपूर पाऊस आहे इकडे, म्हशीला खायला. आता येताना म्हणजे जी गाडी आली माझी समजा, ती पूर्णपणे पाण्यातून पाणी म्हणजे बूट पण भिजलाय माझा. भरपूर पाणी सर. हा, पाणी सगळं व्हायला लागलंय टोटल. पाऊस फुल झालेला आहे. म्हशीला वगैरे निवांत चरायला इकडे काय. बरोबर. काय नाव सर आपलं? सुनील रमेश खाडे. 10 म्हशी जातात आपल्या 10 म्हशी. मोठ्या. किती दूध सध्या किती निघते? दूध सध्या 2 देतात, 8 गाभण येतात. बापरे, 20 लिटर दूध निघते दोन्हीचं. खतरनाक. थँक्यू सो मच. नाही, बरोबर आहे. नाही, बीडमध्ये कुठं श्रीमंत आहेत, सगळे गरीबच आहेत. बीडमध्ये पाऊसच नाही, पाणी नाही, जमिनीत असल्या म्हणजे बरडाच्या बीडमध्ये नाही कोणी श्रीमंत. 9 लिटर दूध चालू, तिला 13 काढलेले. खरं म्हणजे या ठिकाणी आता व्यापारी आलेले आहेत आणि ज्यांची आता आपण थोड्या वेळापूर्वी मुलाखत घेतली त्यांच्या म्हशी त्यांना द्यायच्या आहेत. तर दूरगावचे व्यापारी आहेत आणि आता म्हैस बघायचा चालू आहे. म्हशीचा सौदा डायरेक्ट शेताच्या बांधावर कशा पद्धतीने होतो हे पाहण्याचा जवळून योग आला. असे पण खूप कमी ठिकाणं आहेत किंवा मग असे खूप कमी वेळा घडतं जे मला समोरासमोर अशा पद्धतीचा सौदा पाहायला भेटेल असं वाटलं नव्हतं. तुम्ही पण नक्की बघा नेमकं काय चर्चा झाली आणि म्हैस दूध किती देत होती. या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर त्यांचं काय ठरलं हे मला माहीत नाही, कारण की आपल्याकडं तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये वेळ नव्हता आणि कमी वेळाच्या असल्यामुळे आपण थोडंसं पुढं गेलो. पण तिथं एक मनोरंजक अशा पद्धतीचा किस्सा घडला. एक ट्विस्ट म्हणता येईल अशा पद्धतीचा ट्विस्ट त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तो एकदा तुम्ही अवश्य पहा. लाजू देत माणसं लाजू. आपल्या खरेदी विक्रीसाठी टाकायचं नंबर आहे का व्हिडिओ आपल्या बघायचा बाईटच्या. तारुल तालुक्यात कांदेवाडी.
कांदेवाडी म्हशी विकायच्या आता आम्ही कायच्यात मोबाईल नंबर सांगा. 82 63 90 45 64. किती दूध देणार आहे म्हशीत आपल्याकडं? आपल्याकडे 10 12 14 16 अच्छा अशा सगळ्या रेंज सगळ्या मध्ये रेंजमध्ये म्हशी भेटतात. आणि 12 महिने भेटतात आपल्याकडे. 12 महिने कधीही कॉल करा. आता सध्या लाईव्ह गिरायक आलंय तुम्हाला. हो लाईव्ह गिरायक चालू आहे आपलं. मामा कुठले ते मामा सर घ्यायचं का मामाली? बाबा थोडं बोला जरा जुन्या काळातलं सांगा कसं होतं दूध किलो खायला. दुधातलं पण खरं मला नाही संपर्क म्हणजे आताचे पोरं कशी तब्येत बिब्येत काही नाही लक्ष द्यायला संपर्कच नाही कधी खायला प्यायला कसं आपली खापत एक डोकर आपली पाळली होती किती देतात आणि काय आपण दुधालाच पहिले खायला नाही द्यायचं काही नाही म्हणायचं घरचाच खेळायचा घरी आपलं समजा इतकं चारा घेतलंय ते बैला दिसत का त्या माणसाच्या अलीकडे तितकं इतकं आमचं सेंद्रिय ते आम्हाला करमणूक तिथं आहे कारण आमच्या गावात दादा 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 बाता कसं असतं सगळं बात असतं चोर मारले डेंजर आहे मग तर. मान फिरत नव्हते हा दगडातच माणूस मारत होता. मला 10 महिने होती बाबा. जाऊ दे भाऊ तुम्ही ते काय झालं जरा लवकर आला ते लांब होते ना तिकडे लाभ होतो लय पळत माझ्यासारख्याला हाक मारण्याच्या ऐवजी इथंच फाटळ असतं. मला सारखं दिसतं मी 10 महिने होती काही लय चपळ होती ती कोणी झटकत गेली इतक्यात फिरती या हा काळी धामीने बैल आता मला हातातच नाही काय तर हातात नसल्यावर काय करेल. पण 10 मिनिट चावत नाही ना, कशाला घाबरायला तू? नाही ते घाबरत नाही. घेत नाही. कोबरे धरी तिथं हा आम घाबरत नाही मामू ती म्हातारी बिळी नाही बरे आता म्हातारी सरकारला होईल. बघा बघा लय मोठं निघालतंय ना. मग काय तुम्ही हे केलं नाही का? काय करायचं नाही. काय करायचं काय करायचं ते नेमकं काय नाही हो काय नाही महाराष्ट्रात फेमस व्हायचं तुम्हाला आता. घातली काय घातल्याला होय मामू पहिले मेंढ्याकडे असं जनावर निघत असते कोणाच्या मेंढ्याकडे होतात मामा तुम्ही? किती मेंढ्या होत्या? मेंढ्या किती किती तुमचं वय किती आहे आता? वय किती? काय चढी तुम्ही मेंढ्याचं दूध खाऊन कुस्त्या खेळायला पहिले भाकरी नव्हते पण दुधले होत्या भाकरी नव्हते कंदर इकडून येतात मला कोण कळत. मला बुडी एकावन्न बसायची काय तू? तुम्ही आता टीव्हीवर दिसता मामा. टीव्हीवर तुम्ही आता कुठवारी वारच गेलात कोण्या बसतो आता सध्या दिंदोडा पाहायला जातात. दिंदोडा आता पाहायला जातात.